नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, मी आले आहेत शेतामध्ये आणि खूप सारं ऊन आहेत, खूप जास्त प्रमाणात ऊन आहेत, कारण की आता उन्हाळा आहेत। तुम्हाला माहीतच असेल, कारण की आता उन्हाळा आहेत आणि खूप जास्त ऊन लागत आहेत। आणि मी आता शेतामध्ये करत आहेत, तर आता शेतामध्ये मी लावत आहे भुईमुंग, म्हणजे हे बघा शेंगदाणे। तर इथे हा जो भुईमुंग आहेत तो मी लावत आहे तिथे शेतामध्ये। आणि हे बघा तिकडे माझे मिस्टर आहेत ना, मका कापत आहेत। मकामध्ये तिकडे दिसत नाही, कोणी इतकं दिसत नाही इकडच्या साईडनं। आणि शेतामध्ये आता इकडे कोबी लावायची आहेत। तुम्ही घरी बघितलं असेल, रोप एक 15-3 वाराचं झालं आहेत आणि आता ते रोप पण लावायचं आहे शेतामध्ये। तर ते बघा तिकडे माझे मिस्टर मका कापत आहेत, कारण की ते आता चालले आहेत घरी। मुलीची स्कूल सुटते ना 1:30 वाजता, तर मग तिला घेण्यासाठी। आणि आता माझ्याकडनं 3-4 वाफे लावायचे आहेत। म्हणजे उन्हाळ्यात कसं हाताने जर तुम्ही बी जर लावलत ना कुठलं पण, म्हणजे भुईमुंगाचं, तर भुईमुंग खूप छान होतो। तर थोडंच लावायचं, जास्त नाही लावायचं मला इथे। आणि हे बघा शेणखत टाकले, कोंबड खत पण आणून पडलेलं इथं, आणि कोंबड खत अजून काही टाकलेलं नाही शेतामध्ये। खूप सारं ऊन आहेत। सकाळी लवकर आलो होतो 8 वाजता आणि आत्ता 1:30 वाजला आहेत, 1 वाजला आहेत, कारण की आता माझे मिस्टर चाललेत घरी मुलीला आणण्यासाठी। आणि हे बघा अशा पद्धतीनं इथे मी अशा गहीचा भुईमुंग लावत आहेत। म्हणजे आपण कांदे लावतो ना, तर मग तसाच भुईमुंग लावायचा, पण मग कांद्याची जी गही असते, म्हणजे 2 याच्यामधलं अंतर असतं, ते थोडंसं मोठं घ्यायचं आहे इथे। आणि भुईमुंग आहेत ना, म्हणजे जो दाणा आहेत ना भुईमुंगाचा, तर तो आहे ना एक आपलं हाताचं जे अंतर आहे ना, एक हाताचं आपल्या पुठल्या म्हणजे बोटांचं, तर तितकं अंतर पकडायचं, साधारण एक अर्धा इंच। आता थोडासा लांब असा लावायचा आहेत। तर हे बघा इथे लावत आहेत, कारण की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना असा हाताने लावलेला पण भुईमुंग खूप छान होत असतो। तुम्ही बघा, कोणी शेतकरी असेल, माझे व्हिडिओ जर बघत असेल, तर नक्की असा उन्हाळ्यामध्ये लावा। पावसाळ्यात नका लावू, कारण की पावसाळ्यात कसं शेतामध्ये पाणी साचतं ना, तर उन्हाळ्यामध्ये असा वाफ्या करून हाताने असा भुईमुंग लावा, खूप छान होतो। आणि शेंगा पण म्हणजे ज्या शेंगा आहे तुम्हाला भुईमुंगाच्या, त्या पण जास्त होतात। तर हे बघा अशाच पद्धतीनं, कारण की माझा अनुभव आहे, मी 2 वर्ष गेली तेव्हा पण असाच केला होता। आणि आता भुईमुंग लावून झाला आहेत माझा, आणि मी आता भुईमुंगाच्या जे वरंबे आहेत तुम्ही इथे बघू शकता, तर या वरंब्यांना आहेत ना मी आता, म्हणजे वरंब्याच्या दोन्ही साईडला मी इथे मूग लावत आहेत, कारण की उन्हाळ्याचे मूग चांगले होतात। तर इथे मूग लावत आहेत मी दोन्ही साईडनं। आणि मग मूग लावून झाले की गवार भेंडी पण लावणार आहेत। तर हे बघा लगेच पाठीमागे पाणी पण चालू करून दिलं आहेत, आणि भरून झालं असतं इतक्या वेळात, पण थोड्या वेळ थांबली होती, कारण की मुगाचं ते बी आणायला गेले होते माझे मिस्टर घरी। तर आता ते पण आणलं होतं मुगाचं ते बी, तर इथे लावत आहेत। हे बघा मी मूग, परत गवार, भेंडी उन्हाळ्यात म्हणजे चांगले होतात, पाणी व्यवस्थित भेटतं त्यांना। तसं पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असल्यामुळे इतकं व्यवस्थित होत नाही। तर आता फायनली माझा जो भुईमुंग आहे तो लावून झाला आहे। आणि त्यानंतर थोडंसं बी कमी आलं होतं, एक अर्धा किलो। तर मग पुन्हा माझे मिस्टर घरी जाऊन अर्धा किलो बी घेऊन आले, आणि मग ते पण लावलं। आणि त्याचबरोबर मी कापिते ना, लगेच कापिते। आणि त्याचबरोबर मी आणि माझे मिस्टर तिकडनं आवाज देत आहेत की मका काप,
हे बघा मका कापायची आहेत, थोडीच राहिली आहेत. इथून पूर्ण अशी मका होती शेवटपर्यंत, पण आता थोडीच राहिली आहेत कारण की आता इथे मग कोबी लावायची म्हणून शेत पटकन रिकामं करायचं आहे. तर मग भुईमुंग लावून झाला आणि भुईमुंगाच्या वरंभ्यांना हा जो असा वरंबा असतो ना, ह्या वरंब्याला मी लावली आहेत मुगाच्या शेंगा असतात ना, तर मूग लावले कारण की माझ्या मम्मीने सांगितलं की उन्हाळ्याचे मूग चांगले होतात, म्हणून मी भुईमुंगाच्या वरंब्याला मूग लावले आहेत. असे बुचके बोलतात, खोचून छोटे छोटे लावले आहेत वरंब्याला मूग. आणि त्यानंतर लावली आहेत हे बघा गवार आणि भेंडी. आता भेंडीचं पाऊच गेलेत कारण की 30-40 रुपयाच्या पुड्या आणल्या होत्या आणि त्यात बी काहीच नाही, इतकं बी होतं, खूप छोटं, म्हणजे खूप थोडं बी होतं त्याच्यामध्ये. आणि मग 2 वरभ्यांना मी गवार आणि भेंडी पण लावली आहेत. तर आता लावून झालंय सर्व. तर हे बघा इथं मस्त, आणि आता इथे ना मस्तपैकी निंबाऱ्याची सावली आहेत, खूप मस्त सावली आहेत. हे बघा किती मस्त सावली इकडं, आणि मस्त सावलीमध्ये थोड्या वेळ बसली आहेत कारण की सकाळपासून मग खूपच दमली आहेत. आता 2:30 ते 3 वाजले आहेत. आणि माझ्या मुलीला पण माझे मिस्टर घेऊन आले आहे, तिथं बी कमी आलं होतं, त्याच्यानंतर गवार भेंडी पण लावली. आता सर्व काम झालं आहे आणि आता घरी जायचं आहे. आणि संध्याकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, कारण की आता या पिरियडमध्ये ना जागरण गोंधळाचे खूप कार्यक्रम आहे आमच्या रिलेटिव्समध्ये. तर जावंच लागतं कारण की आपण जर कोणाच्या इथं गेलो तरच कोणी आपल्या इथे येत असतं असं बोलतात. आणि ते पण जाऊ द्यात कारण की काही कोणाचे सारखे कार्यक्रम नसतात. आणि आता माझ्या घरी पण माझे म्हणजे 4-5 वर्षापूर्वी जागरण गोंधळ झालं, त्याच्यानंतर माझी घरभरणी झाली. तर ज्याला यायचं ते आले, ज्याला नाही यायचं ते नाही आले. पण आपलं कर्तव्य आहे की आपल्या नातेवाईकांमध्ये जर कोणाचा कार्यक्रम असेल ना तर तिथं नक्की जावं, कारण की प्रत्येकजण काही सारखं त्यांचा कार्यक्रम वगैरे करत नसतात. कुठला पण कार्यक्रम असो, घरभरणी असो किंवा जागरण गोंधळ असो किंवा लग्न असो, तर एकदाच होत असतं. त्याच्यामुळे आपल्या नातेवाईकांमध्ये जाणं खूप गरजेचं असतं. तर आज संध्याकाळी मी तिकडे जाणार आहे, म्हणून आता लवकर आवरून घरी पण जायचं आहे, कारण की घरी जाऊन मग गाईंचं आवरायचं आहे आणि गाईंचं आवरून मग जायचं आहे जागरण गोंधळाला. तर मित्रांनो, तुम्ही खरंच माझे जे व्हिडिओ आहेत ना संपूर्ण बघतात, मला कमेंट पण करतात, तर खरंच मला चांगलं वाटतं. अशाच पद्धतीनं माझे व्हिडिओ बघत जा, कमेंट करा, लॉंग पण व्हिडिओ बघा, शॉर्ट पण बघा, दोन्ही बघा, तुम्हाला जे आवडत असेल ते बघा. आणि हे बघा आता मका कापायची आहेत, ऊन खूप झालं होतं आणि आम्ही आता पपई आणली होती इथे शेतामध्ये, तर पपई खाल्ली आणि आता थोड्या वेळ बसती मी इथे आणि नंतर मका कापती, कारण की पाणी पण भरून झालंय आता. आणि आता मका कापून घेते कारण की पाणी भरून झालंय त्यांचंवालं, माझ्या मिस्टरांचं. आणि मका कापून नंतर मग घरी जाऊयात, कारण की घरी जाऊन पण लवकर आवरायचं आहेत, कार्यक्रमाला जायचं आहेत. तर मला वेळ जर भेटला तर नक्की व्हिडिओ टाकल, नाही भेटला तर काही सांगू नाही शकत मी. तर हे बघा आता मका कापत आहेत आणि मकातलं जे तण आहेत ना ते पण काढायचं आहे. तर 1-2 दिवसांनी बघूयात, कारण की इथे कोबी लावायची आहेत ना, तर मग शेतीत ना व्यवस्थित साफ पण केलं पाहिजे. तसं उन्हाळ्याचं इतकं गवत वगैरे नाही होत, पण मग थोडंसं साफ केलंच पाहिजे, नाहीतर मग कोबीमध्ये खूप जास्त तण होईल. तर ठीक आहेत, आता इथे मका कापून घेते मी. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.